यानंतर आपण थेट धुळ्यात जाऊया। भूषण चिंचोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून धुळ्यात संदर्भातला तपशील जाणून घेऊया। भूषण, 5 मतदारसंघ आहेत धुळ्यामध्ये विधानसभेचे, काय 5 मतदारसंघांमधल्या प्रमुख लढती कोणत्या आहेत, कोणते मुद्दे गाजलेले आहेत, काय नेमकं धुळ्यामध्ये घडलंय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून? विक्रांत, आपण जर बघितलं तर या वर्षीचं ज्या लढतींचं जे चित्र आहे, लढतींचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर 5 पैकी 4 ठिकाणी ज्या आहेत त्या तिरंगी लढती होताना दिसत आहेत। या वर्षी धुळे जिल्ह्यात एकही थेट सामना नाहीये, प्रत्येक ठिकाणी बहुरंगी लढती आहेत। 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी, तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होताना दिसत आहे। या जिल्ह्यात माजी मंत्री जयकुमार रावल असतील, तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। धुळे जिल्ह्यात महत्वाच्या नेत्यांच्या सभांबद्दल बोलायचं झालं तर मोदींची जी पहिली सभा आहे महाराष्ट्रातील ती धुळे जिल्ह्यात झाली। या ठिकाणावरूनच त्यांनी एक आहे तो सेफ आहे असा नारा जो आहे तो दिला। त्यानंतर एमआयएमचे आमदार, विद्यमान आमदार धुळे शहरात आहेत, त्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी 2 सभा ज्या आहेत त्या धुळे शहरात घेतल्या आहेत। तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली असून शरद पवारांनी त्या ठिकाणी 2 सभा घेतल्या आहेत। यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो पुढे करण्यात आला, तर विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीकडून रोजगार असेल व इतर समस्या असतील ते जे प्रश्न आहेत ते पुढे केले गेलेले आहेत। आतापर्यंत जर चित्र बघितलं तर सध्या धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडे 2 आमदार आहेत, तर अपक्ष एमआयएम आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी 1 आमदार आहेत। यावेळेस धुळे जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेकडून 1 जागा जी आहे ती लढवली जात आहे। एकंदरीत लढतीचं चित्र जे आहे ते तुम्ही समजावून सांगितलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।